हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज आपण सुंदर अशी मटका गळ्यावर बॅकनेक डिझाईन बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा माझा मटका गळा तुम्हाला डायरेक्ट तयार झालेला दिसेल, कारण माझ्याच्यानं थोडासा माझा व्हिडिओ डिलीट झालेला आहे. तर आपण अगोदर मटका गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि पलटी करून दाबशिली टाकून घ्यायची. हे बघा, मी दाबशिली टाकून घेत आहे. अगदी कडेकडेनं पूर्ण फिनिशिंगमध्ये शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, अगदी मी कडेकडेने शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण एक साडीचा कपडा घेणार आहोत. हे बघा, मी साडीचा कपडा, कॅनव्हास पेपर आणि त्रिकोण साईजचा एक कॅनव्हास पेपर कट केला. अस्तर, कॅनव्हास पेपर आणि मेन फॅब्रिक हे तिन्ही बी अटॅच करून घ्यायचे. अस्तर मॅचिंग नव्हतं म्हणून मी दुसरे कलरचं घेतलेलं आहे. हे बघा, अगदी कडेकडेनं अशी शिलाई टाकून घ्यायची कॅनव्हासच्या. आता एक्स्ट्राचा कपडा पूर्ण कट करून घ्यायचा. आता आपण याची पलटी करून घेऊ. हे बघा, अगदी कोपरा व्यवस्थित काढून घ्यायचा. हे बघा, मी काढून घेतले. त्यानंतर ही 1 इंचाची पट्टी घेतली, फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची. व्यवस्थित एकसारखी टीप मारून घ्यायची. हे बघा मैत्रिणींनो, मी एकसारखी टीप मारून घेत आहे. हे आपली टीप मारून झालेली आहे. त्यानंतर आपण एका सुईने याला पलटी करून घेऊ. एक टाका द्यायचा एका साईडच्या कपड्याला आणि सुई उलटी करून पलटी करून घ्यायची, की आपला बेल्ट लगेच पलटी होतो. हे बघा, आपला हे बेल्ट तयार झालेले आहेत. असे आपल्याला 6 लागणार. या साईडने 3, त्या साईडने 3. एक कोपऱ्यावर लावायचा पहिल्या साईडला, नंतर सेंटरमध्ये आणि एक खाली, असे 3 लावून घ्यायचे व्यवस्थित. एकसारखे अंतर राहिलं पाहिजे सगळ्यामध्ये. त्यानंतर आपण या साईडनं पण बरोबर व्यवस्थित प्रॉपर असं या साईडचा बेल्ट आणि त्या साईडचा बेल्ट व्यवस्थित आला पाहिजे असं लावून घेऊया. हे बघा, मी पूर्ण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यावर एक लेस अटॅच करूया. हे लेस व्यवस्थित कडेकडेनं बरोबर फिनिशिंगमध्ये लावून घ्यायची. इथे थोडीशी छोटीशी प्लेट टाकायची, म्हणजे आपल्या कोना किंवा कोपरा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो. ते मी छोटीशी एक प्लेट टाकलेली आहे. त्यानंतर लगेच खालच्या साईडपर्यंत टिप लावून घेतली. त्यानंतर आपण ब्लाऊजच्या सेंटर काढून बरोबर सेंटर मिळवत पूर्ण बेल्ट व्यवस्थित ठेवत बॉल पिनला लावूया. बॉल पिन व्यवस्थित लावल्याने म्हणजे आपले बेल्ट व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगमध्ये लावले जातात, हालत नाहीत, काही नाही. त्यासाठी तुम्ही नक्की बॉल पिनचा यूज करा. आता आपण या बेल्टला एक कडेकडेनं पूर्ण शिलाई देऊन देऊया. हे बघा, अगदी फिनिशिंगमध्ये हळूवारपणे शिलाई टाकून घ्यायची. हळू नाही घ्यायची. आपली बेल्ट सरकणार नाही याची काळजी घेत. आपला ब्लाऊजचा आकार बिघडणार नाही, बेल्ट इकडे तिकडे होणार नाही, असं करत व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची. एक्स्ट्राचे आपण हे बेल्ट कट करून घेऊ. त्यानंतर मी इथं दोरी अटॅच करत आहे. 2.5 इंचावर दोन्ही साईडनं अटॅच करून घेतलेली आहे बघा. त्यानंतर आपण गळ्याला पण पूर्ण साईडने लेस लावून घेऊ. अगदी फिनिशिंगमध्ये लेस लावायची. जशी लेस असेल तशीच रील पण यूज करायची, म्हणजे आपलं अगदी फिनिशिंगमध्ये काम होते आणि दिसायला पण ब्लाऊजचा लुक सुंदर दिसतो.
हे बघा मी एकदम कडेकडेने पूर्ण लेस लावून घेत आहे फिनिशिंगमध्ये. ब्लाऊजचा आकार बिघडणार नाही किंवा लेसला मिरी पडणार नाही असं करत पूर्ण टीप देत जायचं. बघा हे आपलं झाले. त्यानंतर आपण बॅक टक्स मारून घेऊ. या साईडनं पण अर्धा इंच असा आणि उभा 4 इंचाचा घेऊन मी टक्स मारून घेतलेला आहे. हे बघा कशी वाटली डिझाईन. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साडीचा छोटा कपडा सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे. मैत्रिणींनो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.